शिक्षण संकुलाचं वार्षिक स्नेहसंमेलन पोलीस गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतंच संपन्न झालंय। सम्राट अशोक शिक्षण संकुलाचं वार्षिक स्नेहसंमेलन 15 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात थाटात पार पडलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा दीपाली काळे, जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अनिल मस्के, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस रमेश जाधव, महाराष्ट्र महिला कबड्डी असोसिएशन अध्यक्ष अंबादास गायकवाड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणाऱ्या वार्षिक अंक दर्पण याचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आणि वार्षिक स्नेह संमेलनाला सुरुवात करण्यात आली। अशोक युवा मंडळ संस्थापक अध्यक्ष रमेश सुतकर यांनी अध्यक्षीय स्थान भूषवलं, तर सम्राट अशोक युवक मंडळ सचिव विमल सुतकर, यशोधरा प्रशाला ज्युनियर कॉलेज प्राचार्य सुबोध सुतकर, सम्राट अशोक मराठी विद्यालय मुख्याध्यापक शिवानंद डुंडगे, सदस्य सम्राट अशोक मंडळ प्राध्यापक पंकज सुतकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दीपाली काळे यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत संस्थेला शुभेच्छा दिल्या। मला प्रश्न पडला की वार्षिक स्नेह संमेलन आहे ते सुद्धा सगळ्या ग्रुपचं मिळून आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांची मला आणण्याची जी धडपड बघितली तर खरंच त्यांचं डेडिकेशन तुमच्या प्रती इतकं आहे। तळमळ जी म्हणतो आपण इथं वेगवेगळे पाहुणे प्रमुख पाहुणे यावेत आणि त्यांनी आपल्याला प्रेरित करावं, आपल्या मुलांना प्रेरित करावं। या तळमळीसाठी सर तुम्हाला अभिनंदन करते, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूयात या ठिकाणी। सर मी वार्षिक स्नेह संमेलनाला बऱ्याच कॉलेजेसना शाळांना जाते, कॉन्व्हेंट स्कूल असतात आणि आज इथं बघितल्यानंतर तुम्ही जे प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आमची झोपडपट्टीची मुलं आहेत आणि म्हणजे ते अभिमानानं सांगतायत आणि या तळागाळातल्या लोकांच्यासाठी तुम्ही काम करतायत। खरंच मला इथं दीप प्रज्वलन करताना असं वाटलं की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासाठी त्यांच्या कार्यासाठी तुम्ही सर्वांनी वाहून घेतलेलं आहे। एक मुलगी आपली MBBSला आता सिलेक्ट होतीये आणि तुमचा रिझल्ट इतका चांगला आहे। इथं पालक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे मी सुद्धा इथं आलेली आहे ना, हे कुठलं भाग्य नाही आहे लक्षात ठेवा। प्रास्ताविक सुबोध सुतकर यांनी केलं। अध्यक्षीय भाषणात रमेश सुतकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली। आले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून त्यांना शुभेच्छा देतो। भविष्य काळात ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद देऊन मी इथेच आपल्या 4 शब्द संपवतो, कारण मुलांचं कौतुक न बोलतात मी मुलांच्या कार्यक्रमात सुरुवात करावी अशी। स्नेहसंमेलनाचं सादरीकरण दिमागदार झालं। आदिवासी गीत, शेतकरी गीतं, मंगळागौर, पारंपरिक गीतं आदी कलागुणांचा आविष्कार यावेळी साकारण्यात आला। यामध्ये बालवर्ग इयत्ता 1ली ते 12वी आर्ट्स कॉमर्स यामध्ये इयत्ता 1ली ते 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स शाखेतल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। प्रेक्षकांचा उत्स्फूर्त याला प्रतिसाद लाभला। स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडला।